व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शेतकरी व सभासदांच्या पाठीशी दत्त कारखाना उभा राहील। गणपतराव पाटील दादा। श्री दत्त सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली असून उदगाव चिंचवाड येथील सभासद यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी माननीय श्री उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांनी संवाद साधला। यावेळी माननीय गणपतराव पाटील दादा व इतर नेते कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते। सर्व प्रतिष्ठित आज या ठिकाणी मदत करण्यासाठी सभासदांच्यापर्यंत जायला वेळ मिळणार नाही म्हणून मी लवकरात या ठिकाणी सुरू केलेले आहे। सर्वाधिक कारखाना कशा पद्धतीने चाललेला आहे, काय चाललेलं आहे ही सर्व आम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली आहे। जे काम कारखान्याच्या माध्यमातून सगळ्यांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आहे। दत्त कारखाना हा शेतकरी सभासदांचा आहे हे पहिलं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा। तुम्ही सर्वांनी आम्हाला विश्वासावर निवडून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं काम करण्याची प्रक्रिया आम्ही चालू ठेवलेली आहे। आता मगाशी कोबेल म्हटले की उदगाव मात्र 4 पद्धतीच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे। 2 वर्ष 3 वर्ष झालं उभेच एका लोकांना सांगतो की तुम्ही सगळे एकत्र आणि ह्या गावात जी काही 4 पटी जमीन आहे ती मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करूया। अजूनही तसं कुणी तयार झालं नाही। आता जरी तयार झाले तरी मी त्यात सहभाग घेऊन तुमच्या गावात 4 पटी जमीन आहे। दुसरा प्रश्न उपस्थित केला की काही प्रश्न असतील समजून घेऊन माझी जरूर तयारी नसायची आणि समजूतदारपणाने जर काही मार्ग काढायची तयारी असेल तर समजून घेऊन जाऊया। कारण मला खात्री आहे आम्ही कुठल्याही पद्धतीचे चुकीचं न जाता अत्यंत चांगल्या पद्धतीनं फॅक्टरी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सभासद हित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुठेही चुकीचं केलेलं नाही। शेतकरी कसा तुझं जीवन जगेल, चांगल्या पद्धतीनं जगेल असे सगळे प्रयोग कारखान्याच्या माध्यमातून केले जात आहेत। आता तुम्हाला मी सांगतो पॉलिटेक्निक आहे, IT आहे, आता आपण डिग्री तिथं घेतलेली आहे आणि तिथं आपले हॉस्पिटल आहे आणि सेवा सदनच्या माध्यमातून देखील सामान्य गोरगरीब लोकांना देखील सेवा देण्याचं काम आम्ही आता चालू केलेलं आहे। सेवा सदन देखील आलेलं आहे, सर्वांगण आहे, व्यायामाची दृष्टी ठेवलेला आहे, ग्राउंड आहे, पडण्यासाठी आहे, झुणका भाकर केंद्र आहे, माती परीक्षण केंद्र आहे, कुठली उणीव अशी ठेवलेली नाही आणि ते सर्वांचा फायदा शेतकरी घ्यावं, आपलं जीवन सुधारावं। आता मी ह्यात काही जास्ती सांगण्यासारखं राहिलेलं नाही, सर्व गोष्टी या ठिकाणी खुलासा झालेला आहे। मग असे जे सांगितलं की पूर आल्यानंतर पुरात सगळा ऊस पुरून गेला, एखादा ऊस असा काही जिवंत राहतोय। कोरोनामध्ये एवढा आघात झाला काही फायदा शाबूत राहिला त्या तशाच पद्धतीने एखादा ऊस शाबूत राहतोय असे ऊस शोधून देखील त्याच्यापासून बियाणं करून आपण अर्धा एकर लागण पण केली। पण मागच्या वर्षी पूर आला असल्यामुळे आम्हाला त्याचा काही अंदाज देता आला नाही, पण तशाच पद्धतीचे प्रयोग आम्ही कारखान्याच्या माध्यमातून चालू ठेवले की जेणेकरून पूर परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांनी ऊस लावला तर त्याचं ऊसाचं उत्पादन चांगलं यावं अशा पद्धतीचे प्रयोग आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय। मानव परीक्षणाचं ते देखील आम्ही शेतात ठेवलेलं आहे, कारण भरणीच्या आधी तुम्ही तुमच्या शेतातल्या ऊसाचं पान घेऊन त्याचं जर परीक्षण केला तर त्यामध्ये जमीन घातलेले खत त्या पिकाने किती घेतले आणि त्याच्यात कमतरता काय हे बघून देखील तुम्हाला खत देऊन तुमच्या खताचं बचत करून उत्पादन कसं वाढवता येईल अशा सर्वांना विचार करून पाणी परीक्षण असेल, माती परीक्षण असेल, पानं परीक्षण असेल अशा सर्वांना शेतकऱ्यांचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या तालुक्यामध्ये 25 ते 30 हजार कॅन्सर पीडित होते हे आमच्या लक्षात आल्यानंतर आमचे कनेरी मठाचे स्वामीला घेऊन आम्ही आमच्या तालुक्यामध्ये भू परिक्रमा काढली आणि सेंद्रिय शेतीची माहिती घेऊन सेंद्रिय शेताचं उत्पादन काढून घेऊन आपली प्रगती चांगली झाली, चांगल्या पद्धतीने सुरू राहावं अशा पद्धतीने प्रयोग केलेला आहे। आता शहरामध्ये 150 महिलांना एकत्र राहावं देशी बियाणं बॅग काढलेले आहे। पूर्वीचे जे बियाणं होतं संकलित नव्हे, पूर्वीचे जे बियाणं होतं त्या बियाणामध्ये किंवा त्या उत्पादनामध्ये ताकद होती अशी बियाणं एकत्र करून 56 व्हरायटीचे तिथं बँक काढलेले आहे। मग ते भाजीपाल्याचं असेल, धान्याचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे तिथं बँक काढलेले आहे। त्या बँकेचा तिथे तुम्ही सर्वांनी फायदा घेऊन आपल्या घरापुरतं काय होणं भाजीपाला करणं आणि त्यापासून आपल्या घरात भाजीपाल्याचं खाणं करण्याच्या दृष्टीनं आणि प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावं अशा सर्वांगाला प्रयत्न चालले। सगळ्या विषयात वेळ फार जाईल कारण तास दिवसात मी सगळ्या शेतीच्या बद्दल सांगत राहिलो, कारखाना जे काही प्रयोग करतात ते सांगत राहिलो तर वेळ जाणार आहे आणि तुम्हा लोकांचा आमच्यावर विश्वास आहे याची मला खात्री आहे। आणि परत जर इलेक्शन लागली तर तुम्ही सर्वांनी आमच्या पॅनलला बहुमतानं निवडून द्यावं आणि पुढचं काम चांगल्या पद्धतीनं करण्याची संधी द्यावं।
शेतकऱ्यांच्या जमीन शाबूत राहण्यासाठी सेंद्रीकरण कसा व्हायला पाहिजे, जमिनीचा जो आत्मा आहे सेंद्रीकरण. कारण जमीन कशी घडते, 45% खनिज पदार्थ, 25% पाणी, 25% हवा आणि 5% सेंद्रीकरण. अशी एवढी प्रत्येक मूर्ती आहे आणि आपलं नाक एवढं लहान आहे. नाक दाबल्यानंतर जी आपली अवस्था होती तशी ती 5% सेंद्रीकरण जर जमिनीतनं गेला तर ती जमीन तडपडायला लागते, तुम्हाला उत्पादन देत नाही. म्हणून हे 5% सेंद्रीकरण आहे, हे कसं वाढवलं पाहिजे आणि आपली जमीन शाबूत कशी ठेवली पाहिजे, उत्पादन क्षम कशी करली पाहिजे, हे सर्वांना माहिती देण्याचं काम दत्त सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून करलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आम्ही परिश्रमात घेतोय, तिथं सगळ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि ऊसा व्यतिरिक्त देखील पिकाचं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन मार्केटिंग कसं करावं यासाठी देखील एक प्रयोगशाळा किंवा एक संघटन करण्याची देखील आमची कल्पना आहे. आमच्या तालुक्यात जर काही भाजपाला एक चांगल्या पद्धतीनं झाला तर इतर बेलाऊस बांधून त्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट कसं करता येईल आणि शेतकऱ्यांना पैसा चांगला कसा मिळवून देता येईल, कुठल्याही बाजूने कमी राहणार नाही. दत्त कारखाना सातत्यानं शेतकरी सभासदांच्या पाठीमागे राहील. म्हणजे कोरोनाच्या परिस्थिती असेल, पूर परिस्थिती असेल किंवा इतर कुठलेही आघात झाले तरी कारखाना पुढच्या शेतकरी सभासदांच्या पाठीमागे गंभीर राहील. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. तुम्ही लोकांनी जर इलेक्शन लागली तर आमच्या कार्याला बहुमत देऊन तुम्ही निवडून द्यावं एवढी कल्पित ठेवण्याची करतो.